महिन्याचं किती कमावतो? ए एवढं कमावतो? काय काम करतोस तू? खोटं बोलतो. मला सांग पहिलं तुला गर्लफ्रेंड कशी भेटली रे? गणाबाई टॅलेंट लागतं पटवायला. अरे मुंगसासारखं तोंड घेऊन बसला तर मग गर्लफ्रेंड भेटते असं म्हणायचं का तुला? गणाबाई तुला बोलायचं का माझं तोंड मुंगसासारखं आहे? त्याच्यापेक्षा पण घाण आहे. गणाबाई लय बोलतोयस. सिंध्या विचार कर, चुकून जर माझ्या अकाउंट मध्ये 3 करोड आलं तर मी 3 करोडातलं ना पहिल्यांदा गाडी घेईल, शॉपिंग करेल, दुबई फिरेल, लंडन फिरेल, सगळीकडे फिरेल. रस्त्यावरती पैसे सापडावे हे पण माझं स्वप्नच आहे. गणाबाई असल्या गोष्टी खऱ्या नाही होत. त्यासाठी मेहनत करावी लागते. गणाबाई पण मला समजेना तू एवढी दारू का पितोय आता? अरे दारू पिल्यानंतर माणूस म्हातारा होत नाही. खरं काय? हो, कारण माणूस जवानीतच मरतो ना. गणाबाई लय बाटल्या पिलास तू. गेल्यावर सारखं होईल नाही तर जाशील ते दुसऱ्याच्या घरात झोपायला. होय रे, आठवले तरी अजून अंगावर कांदा फुटतोय बघ. कसलं मारलं होतं रे मला त्यांनी. मग दारू पिऊन दुसऱ्यांच्या घरात जातो, दुसऱ्यांच्या बायकोला म्हणतो माझी बायको माझी बायको. मग माणसं मारतीलच ना तुला. सिंग्या, मी तुला एक बोलतो, तू एक माझा सच्चा दोस्त आहे. गांड यार आहेस तू, लंगोटी यार आहेस तू. माझ्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तू माझ्या बरोबर असतोस. असं समजू नको मी तुला दारू पिऊन बोलतोय. प्रत्येक वेळा प्रत्येक वाजताच बोलतो. ये मत समझो कि मैं दारू पी के बात कर रहा हूं. तुला काय माहितीये, दारू आपल्यासाठी लय चांगली असते. माहितीये का दारू आणि गर्लफ्रेंडला फरक काय आहे? माणसानं वेड करतं, दारू पिऊन आपण फ्रेश होतो. प्रेमात झोप नाही नीट येत आणि दारू पिऊन झोप लय चांगली येते. प्रेमात एका भेटीला 2000 रुपये जातात आणि दारूसाठी फक्त 400 रुपये जातात. प्रेमात असलं तर सगळ्यांचं ऐकायला लागतं आणि दारू पिल्यावर आपण सगळ्यांना बोलू शकतो. पियो सर उठा के चलो लड़खड़ा के. बस कर आता. तुला गर्लफ्रेंड नाही म्हणून माझ्या गर्लफ्रेंडच्या मागे लागलास काय तू? पण गणाबाई मला एक गोष्ट समजत नाही रे. जिवंत माणसाला काय माहित नसतं. मुर्दा तर काय बोलत नाही. मग ही नरकातल्या आणि स्वर्गातून जहन्नमच्या बातें कोण करतं रे? त्या दिवशी मला लोकांनी मारलं होतं त्यावेळेस तू तिथून निघून का गेला रे? हा बहिणचोद, आपल्या दोस्ताला अकलले सोडून जातोस तू. तुला सोडून नव्हतं गेलो मी. मी काय तर आणायला गेलतो. अरे त्याने मारून मारून माझं वांग्याचं भरत करत होती आणि तू काय नाही गेलता रे एवढ्या ह्याच्यात ना? अरे ढुंगण तोंडाच्या, मी तलवार आणायला गेलतो. नशीबवान की मला तलवार भेटली नाही. नाहीतर त्यांचा खूनच पाडला असता मी. मग रताळ्या तलवार भेटली नाही म्हणून तू आला नाही? गणाबाई तू चुकते, मी नाही. ती झाका लोक होती. आपण दोघं, ती पण काटेवाणी. तुला चोपलं तेवढं तू वाचलं तरी मी तर तिथंच मेलो असतो. अरे बेन्या, तुझ्यासारखा दोस्त असल्यापेक्षा नसलेला बरा, तुझ्यापेक्षा तर ते दुश्मन बरा. मी त्यांनी मला मारून अंगावरती कपडे तर ठेवली, तू तर मला विकून खाशील. अरे भाऊ तू आजकाल बाहेर का येत नाही? बाहेर आले की लोक लय माग लागतात रे. नाही भाऊ तू काय एवढा फेमस आहे का? एवढी फॅन फॉलोइंग आहे का तुझी? अरे नाही रे, उधारीचे पैसे वाली माणसं बाहेर थांबते ती लाईन धरून. दिवसा बाहेर येतच नाही, रात्रीच येतो. गणाबाई आता सोड हे सगळं. आता दारू बिरू सोडून दे. आता चांगल्या कामाला जा, पैसे साठव. आजचा दिवस फक्त दारू पिणार बघ मी, उद्यापासून नाही पिणार. गणाबाई तू रोजच हे सांगतो आज लास्ट पेणार, उद्यापासून नाही पेणार, पण तू रोज पितच राहतोय रे. नाही पण खरं सांगतोय, आज पासून पिणारच नाही. अरे गप्प बाळ तोंडाच्या. तू तर आज सोडणार नाही. मी चाललो घरी. जा, मला नाही तुझी गरज. आजचा लास्ट दिवस, परत ना कधी दारू पण नाही पिणार, तुला कधी भेटणार पण नाही. लय मोठा माणूस होणार. पडलेला असशील.